आज ह्युमन अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी यातला आपण तिसरा चॅप्टर बघणार आहे. चॅप्टरचं नाव आहे टिश्यू ऑफ ह्युमन बॉडी. हा आपला तिसरा चॅप्टर असणार आहे. जर बघायला गेलं तर सिलेबस कॉपीमध्ये आपल्याला एक 2-4 पॉईंट दिलेत. त्या पॉईंट थ्रू आपण पुढचा जो काय स्टडी तो सगळा सिलेबस कॉपी थ्रू करणार आहे. त्यातला पहिला पॉईंट आपल्याला दिला आहे तो म्हणजे इपिथेलियल टिश्यू कव्हर करायचा. आपल्याला सिलेबसमधनं काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला इपिथेलियल टिश्यू कव्हर करायचा, नंतर कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, नर्वस टिश्यू, हे 4 प्रकारचे टिश्यू कव्हर करायचे आणि त्याचे जे काही सब टाइप्स आहेत ते देखील कव्हर करायचे. म्हणजेच देअर सब टाइप्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स एवढा पार्ट आपल्याला सिलेबस कॉपीमध्ये दिला आणि आपण तेवढंच कव्हर करणार आहे. त्याच्यापैकी आता जर बघायला गेलं तर टिश्यू म्हणजे काय, टिश्यू म्हणायचं कशाला, तर आपण गेल्या वेळेस बघितलेलं की सेल म्हणजे काय, तर सेल इज अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ द बॉडी. आपले जे काही शरीर आहे त्याच्यातला सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट हा आपल्या सेलचा आहे. मग आता ह्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्स जर सगळ्या ग्रुपमध्ये आल्या तर त्या ग्रुपला आपण टिश्यू म्हणतो. आपण टिश्यू कशाला म्हणतोय, द ग्रुप ऑफ सेल्स इज नोन ॲज टिश्यू. ओके, टिश्यू कशाला म्हणायचं ते समजलं. टिश्यू म्हणजे काय, जर डेफिनेशन बघायला गेलं तर अ ग्रुप ऑफ सेल हॅव्हिंग सिमिलर स्ट्रक्चर आणि फंक्शन. आपल्या शरीरातल्या ज्या सेल्स आहेत त्यांचा ग्रुप केल्यानंतर टिश्यू फॉर्म होतो आणि त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे आणि फंक्शन आहे ते कसं पाहिजे, सिमिलर पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण टिश्यू म्हणतो. ओके, आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये हे का स्टडी करायचं असेल, ह्याचा मेन मोटिव्ह काय, तर हेच आहे की आपल्याला जे काय पुढे जाऊन ऑर्गनचा स्टडी करायचा आहे, जे काय आपल्या स्केलेटलचा जो सापळ्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे, त्याच्या अगोदर एक बेसिक म्हणून आपल्या शरीरातले जेवढे काही टिश्यू त्याचे टाइप्स ह्याचा स्टडी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. मग आता बघायला गेलं तर पहिल्यांदा आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये 4 प्रकारचे टिश्यू स्टडी करायचा आहे. पहिल्या टिश्यूचं नाव मी काय सांगितलं, तर पहिल्यांदा इपिथेलियल टिश्यू, दुसऱ्यांदा कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू, असे 4 प्रकारचे टिश्यू आणि त्यांचे सब टाइपचा स्टडी करायचा आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये पहिला जो टिश्यू आहे, पहिला टिश्यू आपण कोणता घेणार आहे, तर तो घेणार आहे इपिथेलियल टिश्यू. आता इपिथेलियल टिश्यू त्याचं नाव कसं पडलं, तर मी स्क्रीनवर मेन्शन केलं की इपिथेलियम टिश्यू दिसतो कसा, ते मी स्क्रीनवर मेन्शन केलंय. आता इपिथेलियल टिश्यू किंवा कनेक्टिव्ह टिश्यू किंवा मस्क्युलर किंवा नर्वस, ह्या टिश्यू जे आहेत, हे जे काय टिश्यू आहेत त्यांच्या नावातच त्या टिश्यूचा अर्थ दडला. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, मस्क्युलर टिश्यू, मसल्स, आपल्या शरीरातले जे काय मसल्स आहे तिथला टिश्यू म्हणजे मस्क्युलर टिश्यू. आपल्या शरीरातले जे काही कनेक्शन आहे, जे काही एकत्र कनेक्शन होतं तिथं जो आपल्याला टिश्यू फॉर्म होतो, जो आपल्याला टिश्यू दिसतो त्याला आपण कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो. त्याच्या नावातच आहे, मग ह्याच्या पण नावातच आहे इपिथेलियल टिश्यू. आता इपिथेलियल टिश्यू का म्हणून म्हणलंय किंवा ह्याचा मेन रोल काय आहे हे आपण. इपिथेलियल टिश्यू, दिस टाइप्स ऑफ टिश्यू कव्हर्स द बॉडी अँड लाइनिंग ऑफ व्हेरियस कॅव्हिटीज, हॉलो ऑर्गन्स अँड ट्यूब्स. म्हणजे काय की आपली जी बॉडी, त्या बॉडीवर आपल्याला स्किन येते, तर त्या स्किनमध्ये किंवा आपल्या शरीरातले जे काही कॅव्हिटी, जो काही पोकळ भाग आहे त्या भागात आपल्याला हा टिश्यू दिसून येतो. आता ह्या टिश्यूचं एक्झॅक्ट फंक्शन आणि वर्क काय ते बघू. इपिथेलियल टिश्यू हा तर समजला, आता ह्याचा फंक्शन काय ते बघू. तर इपिथेलियल टिश्यू प्रोटेक्शन ऑफ अंडरलाइनिंग स्ट्रक्चर फ्रॉम डिहायड्रेशन, मेकॅनिकल अँड केमिकल डॅमेज, सिक्रेशन ऑफ स्वेट, म्युकस अँड एन्झाइम्स आणि ॲब्झॉर्प्शन ऑफ फ्लुइड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द फूड फ्रॉम इंटेस्टायनल ट्रॅक्ट. आणि हे आपल्याला सापडतात कुठं, दिसून आढळून कुठे येतात, तर स्किन मध्ये. जसं मी सांगितलं, ऑर्गन ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट, तिथं पण आपल्याला हा इपिथेलियल टिश्यू पाहायला भेटतो. आणि अजून दुसरीकडे कुठं, हार्ट मध्ये आणि लंग्स मध्ये, ह्या पार्ट मध्ये आपल्याला हे इपिथेलियल टिश्यू पाहायला मिळतात. मग ह्यांचा रोल काय सांगितलाय, आता फॉर एक्झाम्पल आपला हार्ट घ्या. आता हार्ट हा आपला इंटरनल ऑर्गन आहे. ओके, मग त्याला जो ऑर्गन प्रोटेक्ट करतो तो म्हणजे आपली स्किन. ऑर्गन कोणता, तर स्किन हे हार्टचं प्रोटेक्शन करतो. ऑलमोस्ट स्किन हा सगळ्यात बाहेरचा लेअर आला, त्याच्या आतमध्ये काय, तर रिब्स आहेत. रिब्स हा आपल्या हार्टचं प्रोटेक्शन करतात. मग आता ह्या रिब्स प्रोटेक्शन करण्या अगोदर हार्टच्या वर काहीतरी कव्हर असणार किंवा हार्टला कशाने प्रोटेक्ट केला असणार, तर त्या प्रोटेक्शनला जिथं आपल्याला हार्टच्या प्रोटेक्शन मध्ये जो टिश्यू आढळून येतो तो इपिथेलियल टिश्यू. हार्ट मध्ये बघा किंवा लंग्सचं एक्झाम्पल घ्या, तिथं देखील आपल्याला इपिथेलियल टिश्यू. मग इपिथेलियल टिश्यू काय करतात, तर प्रोटेक्शन करतात. कशाचं, जो काय आपला हार्ट्स आहे किंवा जो काय आपला लंग आहे, जो काही लंग्स आहे त्याचं प्रोटेक्शन फ्रॉम केमिकल्स किंवा त्याचं ॲब्झॉर्प्शन होऊ नये म्हणून हा जो काही टिश्यू आहे, हा इपिथेलियल टिश्यू हा तिथं रोल प्ले करतो. ओके, किंवा उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर आपली स्किन मध्ये देखील इपिथेलियल टिश्यू आढळून येतो. मग त्याचं काय की आपल्या शरीरातलं डिहायड्रेशन होऊ नये, आपल्या शरीरात कंटिन्यू घाम येतो का रे, नाही, तर का म्हणून येत नाही, त्याचं कारण इपिथेलियल टिश्यू. तिथं आपल्याला इपिथेलियल टिश्यू आढळून येतात. ओके, आता पहिला आपण इपिथेलियल टिश्यू बघितला. इपिथेलियल टिश्यू कशाला म्हणायचं किंवा त्याचं फंक्शन काय. आता ह्या इपिथेलियल टिश्यू मध्ये पण त्याचे सब टाइप्स पडले. इपिथेलियल टिश्यूचे सब टाइप्स कोणते, तर इपिथेलियल टिश्यू इज डिवाइडेड इंटू 2 पार्ट्स. फर्स्ट वन इज सिंपल इपिथेलियल टिश्यू, सेकंड वन इज कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. हा 2 पार्ट, ह्या 2 पार्टमध्ये आपल्याला इपिथेलियल टिश्यूचा स्टडी करायचा. मग आता सगळ्यात अगोदर सिंपल टिश्यू म्हणजे काय. सिंपल टिश्यू कशाचा पार्ट आहे, सर सिंपल टिश्यू हा इपिथेलियलचा पार्ट आहे, इपिथेलियल टिश्यूचा पार्ट आहे. ओके, मग ह्या सिंपल इपिथेलियल टिश्यू मध्ये आपल्याला अजून सब टाइप्स बघायचे. कशाचे, सिंपल इपिथेलियल टिश्यूचे अजून सब टाइप्स पडलेत. त्याच्यात पहिला आहे तो स्क्वॅमस इपिथेलियम टिश्यू. पहिला कोणता आहे, स्क्वॅमस इपिथेलियम. दुसरा कोणता आहे, क्युबॉइडल इपिथेलियम. तिसरा कोणता आहे, कॉलमनार इपिथेलियम. आणि चौथा आणि शेवटचा कोणता आहे, सिलिएटेड इपिथेलियम.
आता हे जर बघितलं तर हे जे काही इपिथेलियम आहेत, हे इपिथेलियम कुठं प्रेझेंट आहेत, तर सिंपल इपिथेलियम टिश्यूच्या हे सब टाइप्स आहेत. सिंपल इपिथेलियम कुठे आहे, तर इपिथेलियल टिश्यूमध्ये. ओके, मग आता हे जे काही 4 पार्ट्स पडलेत कशाचे, सिंपल इपिथेलियल टिश्यूचे. हे जे 4 पार्ट्स आहेत त्याचा रोल काय, ते दिसतात कसे, त्याचं काम काय, ह्याचा आपण स्टडी करू. त्याच्या अगोदर मी जसं सांगितलं की हे ज्या काही पार्ट्स आहेत, टिश्यूचे जे काही पार्ट्स आहेत, त्या पार्ट्समध्ये त्याचं जे स्पेसिफिक नाव आहे, त्या स्पेसिफिक नावातच, टिश्यूच्या स्पेसिफिक नावातच त्याचा अर्थ दडलाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी काय सांगितलं, इथं मस्क्युलर टिश्यू कुठं असणार, ऑलमोस्ट मसल्समध्ये, म्हणून त्याला काय नाव दिलं, मस्क्युलर टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू कुठं असणार, जे काही कनेक्शन आपल्या बॉडीमधले एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी तिथं जो काही टिश्यू आपल्याला आढळून येतो तिथं कनेक्टिव्ह टिश्यू होतं. मग आता इथं पण तसंच आहे. इथं म्हणजे कुठं, सिंपल इपिथेलियल टिश्यूमध्ये. इथं काय स्क्वॅमस इपिथेलियम त्याच्या नावातच आहे. नंतर काय, क्युबॉइडल इपिथेलियम. क्युबॉइडल का म्हणून म्हणतो, तर तो क्यूब लाईक दिसतो म्हणून त्याला आपण क्युबॉइडल इपिथेलियम म्हणतो. नंतर काय, कॉलमनार. कॉलम जे आहेत त्याच्या नावातच आहे म्हणून आपण त्याला कॉलमनार इपिथेलियम म्हणतो. ओके, नंतर काय, सिलिएटेड इपिथेलियम म्हणजे काय, तर त्याच्यात धागे सगळे आहेत. ओके, सिलिया आर प्रेझेंट इन द सिलिएटेड इपिथेलियम. आता हे जे काही 4 पार्ट्स आहेत त्याच्या आपण ब्रीफ मध्ये खाली जाऊन अजून स्टडी करू. तर पहिल्यांदा आपल्याला स्टडी करायचा आहे तो सिंपल इपिथेलियल टिश्यू, की त्याच्या नावातच सिंपल, एक साधा इपिथेलियम टिश्यू. आता ते साधा न म्हणता आपण त्याला काय म्हणू, की सिंपल इपिथेलियम टिश्यू इट कन्सिस्ट सिंगल लेयर ऑफ फ्लॅट सेल प्रेझेंट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन अकॉर्डिंग टू द शेप ऑफ सेल अँड देअर फंक्शन. सिंपल इपिथेलियल टिश्यूज क्लासिफाईड इंटू 4 टाइप्स. म्हणजे काय, तर सिंपल इपिथेलियम टिश्यू जसं की तुम्हाला स्क्रीनवरती मी मेन्शन केलाय, तर हा सिंपल इपिथेलियम टिश्यू प्रेझेंट कुठे, बेसमेंट मेम्ब्रेनला. तर बेसमेंट मेम्ब्रेन कुठे आहे ते तुम्हाला मी तिथं दाखवतो. ओके, बेसमेंट मेम्ब्रेनला तो प्रेझेंट आहे आणि अकॉर्डिंग टू द शेप ऑफ सेल देअर फंक्शन. इपिथेलियम टिश्यू ही एक साधी म्हणजे सिंपल टिश्यू आहे. त्या टिश्यूमध्ये साधी म्हणल्यावर ती एक सिंगल लेअरची टिश्यू, पण कशी, ती फ्लॅट सेल पासून, एक जाड सेल पासून ती टिश्यू जी आहे ती बनलेली. आता ती जाड सेल्स तर समजते, पण ते प्रेझेंट कुठे, ॲट द बेसमेंट ऑफ द टिश्यू द सिंपल इपिथेलियम इज प्रेझेंट. ती कुठे, बेसमेंटला आहे. बेसमेंटला काय आहे, तर तिथं सिंपल इपिथेलियम टिश्यू आहे. तो सिंपल इपिथेलियम टिश्यू म्हणजे काय, तर त्याची एक सिंगल आणि फ्लॅट सेलची लेअर आहे. प्रेझेंट कुठे, ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. मग आता इथं तर आहे, मग आता त्याच्या पुढची जी काय प्रोसेस आहे ती कशी असणार, आता इथं बेसमेंटला आहे ते समजलं. ओके, मग आता त्या बेसमेंटला तिथं जो काही त्याचा शेप तयार होणार आहे किंवा त्या बेसमेंटमध्ये त्याचं जे काही सेल्सचं फंक्शन होणार आहे, ह्या स्ट्रक्चरवरून आणि फंक्शनवरून ह्या सिंपल इपिथेलियमचे टिश्यू त्याचे पण अजून 4 टाइप्स पडलेत. म्हणजेच काय, की सिंपल इपिथेलियम टिश्यू क्लासिफाईड इंटू 4 टाइप्स. 4 टाइप्समध्ये त्याचं क्लासिफिकेशन झालं. पहिला टाईप जो आहे तो कोणता आहे, तर पहिला टाईप आहे स्क्वॅमस इपिथेलियम. आता हा स्क्वॅमस इपिथेलियम नक्की आहे काय किंवा दिसतो कसा, हे मी स्क्रीनवरती दाखवलंय. ओके, आता ह्या स्क्वॅमस इपिथेलियमचं नक्की काम काय आहे. ओके, तर त्याचं काम आहे की दिस टिश्यू कंपोज ऑफ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट सेल प्रेझेंट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. दिस सेल फिट क्लोजली टुगेदर लाईक फ्लॅट स्टोन. ओके, आता इमॅजिन करू आपण की खूप सारे जास्तीत जास्त जेवढे काय पॉसिबल होते तेवढे सगळे दगड घेतले. ते जे दगड आहेत ते एकमेकांना सगळे जोडल्यानंतर ते जे काही स्ट्रक्चर फॉर्म होते त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला हा स्क्वॅमस इपिथेलियम टिश्यू पाहायला भेटतो. ओके, मग आता नंतर पुढे काय, इट प्रोव्हाइड थिन स्मूथ इनएक्टिव्ह लाइनिंग फॉर फॉलोइंग स्ट्रक्चर. मग आता हे जे काय आपण दगड रचली, त्या दगड रचल्यानंतर पुढची प्रोसेस काय होणार आहे, तर इथं एकदम पातळ म्हणजे कशी, थिन आणि स्मूथ एकदम मऊ, पण कशी, ऍक्टिव्ह नाही, इनएक्टिव्ह लाइनिंग फॉर फॉलोइंग स्ट्रक्चर. म्हणजे काय मी सांगितलं, की जी काय आपण दगड रचली, त्या रचलेल्या दगडांमध्ये तिथं एकदम पातळ आणि एकदम स्मूथ लेअर फॉर्म होते. आणि ती स्मूथ लेअर जी आहे ते कुठल्या स्ट्रक्चरमध्ये दिसते, तर पहिल्यांदा आपल्याला हार्टच्या स्ट्रक्चरमध्ये दिसते. नंतर कुठं दिसते, ॲल्व्होलाई ऑफ लंग्समध्ये ॲल्व्होल आहे तिथं देखील भेटते आपल्याला किंवा दिसते. नंतर ब्लड वेसल्समध्ये दिसते आणि लिम्फ वेसल्समध्ये दिसते. ओके, आपण बघू क्युबॉइडल इपिथेलियम टिश्यू. आता क्युबॉइडल इपिथेलियम टिश्यू म्हणजे काय, तर त्याच्या नावातच आहे क्युबॉइडल, म्हणजे तो दिसतो कसा, क्यूब सारखा, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, क्युबॉइडल इपिथेलियम टिश्यू. मग आता हा जो इपिथेलियम टिश्यू आहे हा कशाचा पार्ट आहे, इपिथेलियम टिश्यूचा. मग आता सिंपल इपिथेलियम टिश्यू कशाला म्हणायचं, एक साधं आहे. ते साधं म्हणजे काय, त्याच्यात तर एक सिंगल आणि स्मूथ लेअर प्रेझेंट आहे. कशात, आपल्या सिंपल इपिथेलियम टिश्यू. मग आता ह्या सिंपल इपिथेलियम मधला आपण हा दुसरा पार्ट बघतोय, कोणता, क्युबॉइडल. मग आता क्युबॉइडल म्हणजे काय, तर क्युबॉइडल इपिथेलियम आपण बघतोय. हा क्युबॉइडल इपिथेलियम, दिस टिश्यू कन्सिस्ट ऑफ सिंगल लेअर ऑफ क्यूब शेप. कसला शेप, क्यूब शेप, प्रेझेंट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. कुठे प्रेझेंट आहे, तर बेसमेंट मेम्ब्रेन हा टिश्यूचा पार्ट आहे. ओके, ह्या टिश्यूच्या पार्टचा हा अंगठ्याकडला माझा जो पार्ट आहे त्याला आपण बेसमेंट मेम्ब्रेन म्हणतो. इथं काय आहे, बेसमेंट मेम्ब्रेन. सिंपल इपिथेलियम टिश्यूचं फंक्शन आणि ते आढळून कुठे येतं हे बघू. तर सगळ्यात आधी आपल्याला हा सिंपल इपिथेलियम टिश्यू फाउंड इन ऑर्गन लाईक थायरॉइड ग्लँड आणि किडनी, ह्या 2 ऑर्गनमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. कोणता, क्युबॉइडल इपिथेलियम टिश्यू. मग आता इथं किडनीत तर काय दिसत नाही, तर आता तुम्ही म्हणाल किडनीत तर काय दिसत नाही आपल्याला, कसं बघायचं, ते बघण्यासाठी एक किडनी घेतली आपण, इमेजिन करा. ओके, ही किडनी घेतली, किडनीचा मी थोडासा पार्ट कट केला
कट केल्यानंतर तिला मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं. मग ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला तिथं हा क्युबॉइडल इपिथेलियम टिश्यू पाहायला भेटणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला किडनीत तर भेटणारच आहे, पण अजून कुठे भेटणार आहे? थायरॉइड ग्लँडमध्ये. मग आता किडनीत हा क्युबॉइडल इपिथेलियम टिश्यू आहे, तर मग त्याचं फंक्शन काय असणार आहे? तर त्याचं फंक्शन काय काय? तर सिक्रिशन, ॲब्झॉर्प्शन आणि प्रोटेक्शन जे काही काम करतंय ते कोण करतंय? तर हा तुमचा क्युबॉइडल इपिथेलियम करतोय. मग आता एक्झॅक्ट प्रोटेक्शन कसं करतंय किडनीचं? तर किडनीचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्याला अंडरलाईन टिश्यू, म्हणजे जे काही किडनीतला अंडरलाईनिंग खालचा जो भाग आहे त्याचं प्रोटेक्शन करतो. कशाचं प्रोटेक्शन? तर ते किडनी जी आहे आपली त्याचं डॅमेज होऊ नये म्हणून हे टिश्यू प्रोटेक्शन करतात. मग आता हे प्रोटेक्शन तर समजलं, ओके. मग आता सिक्रेशन कशाचं करतात? तर सिक्रेशन करण्यासाठी आपण जाऊ डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये. तर डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये काय होतं? तर इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक सिलिएटेड इपिथेलियम सिक्रेट्स डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. आपली जी काय डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे त्याच्या ह्या ज्या क्युबॉइडल इपिथेलियम टिश्यू आहेत ते काय करतात? सिक्रेट्स डायजेस्टिव्ह एन्झाइम सिक्रेट करण्याचं काम या क्युबॉइडल इपिथेलियम करतात. ओके, क्लिस्टल आणि क्लिअर झाला क्युबॉइडल इपिथेलियम. आता पुढचा जो आहे तो आहे कॉलमनार इपिथेलियम टिश्यू. कोणता आहे? कॉलमनार इपिथेलियम टिश्यू. मग आता आपण हा जो बघतोय तो कशाचा पार्ट आहे? तर सिंपल इपिथेलियम टिश्यूचा पार्ट आहे. सिंपल म्हणजे काय? एकदम साधी म्हणजे काय? तर त्याच्यात एकदम थिन लेअर प्रेझेंट आहे. म्हणजेच काय? दिस टिश्यू कॉलमनार इपिथेलियम टिश्यू कन्सिस्ट ऑफ सिंगल लेअर ऑफ कॉलम शेप सेल्स प्रेझेंट ऑन बेसमेंट. आपण ह्या क्युबॉइडल इपिथेलियम मध्ये कसले सेल्स बघितल्या? तर क्यूब शेप, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? क्युबॉइडल इपिथेलियम. आणि आता ह्या कॉलमनार मध्ये आपण कसल्या बघणार आहे? तर कॉलम शेप सेल बघणार आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? कॉलमनार इपिथेलियम. मग आता ह्या ज्या कॉलमनार इपिथेलियम टिश्यू आहेत ते दिसून कुठे येतात? ते आढळून कुठे येतात? आणि त्यांचं फंक्शन काय ते बघू. ओके, तर कॉलमनार इपिथेलियम टिश्यू आर प्रेझेंट इन इनर लाइनिंग ऑफ द ऑर्गन्स ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट. नाकापासून ते लंग्स पर्यंत जी काही पोकळी नळी आहे त्याला आपण गॅस्ट्रो इंटेस्टाइन ट्रॅक्ट म्हणतो. इथं आपल्याला कोणता टिश्यू भेटतो? तर इथं आपल्याला कॉलमनार इपिथेलियम टिश्यू भेटतो. मग आता ह्याच्यात कॉलमनार टिश्यू आणि त्याचं मग फंक्शन काय असणार आहे? ओके, ह्याच्यात कॉलमनार टिश्यू हे समजलं. मग आता त्याचं फंक्शन काय असणार आहे? तर इट सिक्रेट थिन अँड स्टिकी सबस्टन्स कॉल्ड म्युकस. आपल्या गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये एकदम पातळ, एकदम स्टिकी आणि एकदम थिन लेअरचं आपल्याला तिथं भेटतं, त्याला आपण म्युकस म्हणतो. शुद्ध शाकाहारी शब्दामध्ये सांगायचं झालं तर शेंबूड काय भेटतं आपल्याला? तिथं म्युकस भेटतो. मग आता हा म्युकस तिथं भेटल्यानंतर किंवा ते म्युकस भेटतो म्हणजेच नक्की काय होतं? तर त्याचं सिक्रेशन होतं. मग ह्याचं सिक्रेशन कोण करतं? तर ह्याचं सिक्रेशन कॉलमनार इपिथेलियम करतो. कोण करतं? तर कॉलमनार इपिथेलियम करतो. टिश्यू बघा आता सिलिएटेड इपिथेलियम, त्याच्या नावातच सिलिएटेड इपिथेलियमच्या नावाचं त्या टिश्यूचं फंक्शन दडलेलं आहे. आता सिलिएटेड मधल्या सिलिया म्हणजे काय? सिलिया आर द हेअर लाईक प्रोजेक्शन विच आर प्रेझेंट इन इनर ऑर्गन. हे हेअर लाईक प्रोजेक्शन आहे, तर दिसतं केसांसारखं. त्याचं फंक्शन काय आहे? तर आता आपण तो टिश्यू बघतोय म्हणजे कोणता? तर सिलिएटेड इपिथेलियम टिश्यू. आता ह्या टिश्यूमध्ये काय सांगितलंय की दिस टिश्यू कन्सिस्ट ऑफ सिंगल लेअर ऑफ कॉलमनार सेल्स विथ फाईन हेअर लाईक प्रोजेक्शन कॉल्ड सिलिया. ऑन देअर फ्री सरफेस द सिलिया मूव्स इन वन डायरेक्शन ओनली. जसं की मी सांगितलं की धागेसारखं हेअर लाईक प्रोजेक्शन आहे. ते हेअर लाईक प्रोजेक्शन कुठे प्रेझेंट आहे? तर आपला जो रेस्पायरेटरी ट्रॅक आहे त्या रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये नोजमध्ये ह्या सिलिएटेड इपिथेलियम टिश्यू म्हणजेच काय? तर सिलिया प्रेझेंट आहेत. सिलिएटेड इपिथेलियम टिश्यूचं फंक्शन काय? तर इन रेस्पायरेटरी पॅसेज इट मूव्स द म्युकस अँड एनी फॉरेन पार्टिकल्स टुवर्ड्स द थ्रोट. आपल्या थ्रोटकडे जे काही फॉरेन पार्टिकल्स जाणार आहेत त्याला काय करतं? तर इट मूव्ह म्युकस अँड एनी फॉरेन पार्टिकल टुवर्ड्स द थ्रोट. आपल्या थ्रोटकडे ते पार्टिकल्स जे आहेत ते पोहोचवण्याचं काम कोण करतं? तर आपल्या सिलिएटेड इपिथेलियम टिश्यू. तर ह्या होत्या इपिथेलियल म्हणजे कोणत्या? सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. ओके, आता आपण एकदा ओव्हरव्ह्यू घेऊ कशाचा? आपण काय बघतोय? तर आपण चॅप्टर बघतोय तो म्हणजे टिश्यू ऑफ ह्युमन बॉडी. टिश्यू कशाला म्हणायचं? टिश्यू आर द ग्रुप सेल. आता हा ग्रुप ऑफ सेल्स म्हणजेच टिश्यू चे टाइप्स पडले. पहिला टाइप आहे इपिथेलियल टिश्यू, दुसरा टाइप आहे कनेक्टिव्ह टिश्यू, तिसरा आहे मस्क्युलर टिश्यू आणि चौथा आहे तो आहे नर्वस टिश्यू. त्याच्यातला आपण पहिला टिश्यू बघितला तो म्हणजे इपिथेलियल टिश्यू. आता इपिथेलियल टिश्यूमध्ये आतापर्यंत काय बघितलं? इपिथेलियम टिश्यूचे दोन टाइप्स आहेत. पहिला टाइप आहे तो सिंपल इपिथेलियल टिश्यू आणि दुसरा आहे तो कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. आता सिंपल इपिथेलियल टिश्यूमध्ये पण परत अजून 4 टाइप्स पडतात. पहिला आहे तो स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू, दुसरा आहे तो आहे कॉलमनार इपिथेलियल टिश्यू, तिसरा आहे तो क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू आणि चौथा आहे तो सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. आता हे बघितलं सिंपलचं किंवा इपिथेलियल मधलं सिंपलचं. आता आपण बघणार आहे कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू म्हणायचं कशाला? आता आपण सिंपल इपिथेलियम मध्ये काय बघितलं? तर इट कन्सिस्ट ऑफ द सिंगल अँड थिन लेअर. सिंगल लेअर म्हणजेच काय? सिंगल आणि सिंपल. सिंगल लेअर बघितली आणि कशी सिंपल, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? सिंपल इपिथेलियल टिश्यू. आता आपण बघणार आहे तो क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. क्युबॉइडल इपिथेलियल म्हणजे काय? तर द ग्रुप ऑफ सेल्स इन द बल्क अमाउंट विच आर प्रेझेंट ॲट द बेसमेंट ऑफ द टिश्यू इज नोन ॲज कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. म्हणजेच काय? तर दिस टिश्यू म्हणजे कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ लेयर्स ऑफ सेल्स प्रेझेंट ऑन द बेसमेंट. एकावर एक अशा नंबर ऑफ लेयर्स आहेत. कशाच्या? सेलच्या. कुठं? ऑन द बेसमेंट. मग आता इथपर्यंत समजलं, कंपाऊंड इपिथेलियल समजलं.
मग त्याचं फंक्शन काय आहे? कंपाऊंड इपिथेलियमचं फंक्शन आहे टू प्रोटेक्ट द अंडरलाईन स्ट्रक्चर. म्हणजेच काय तर इनर लाइनिंग ऑफ डक्ट ऑफ सलायव्हरी ग्लँड. आता आपण माउथमध्ये जर बघितलं तर सलायवा प्रेझेंट आहे. सलायवा कुठून सिक्रेट होतो तर सलायव्हरी ग्लँड्समध्ये. सलायव्हरी ग्लँड जर आपण मायक्रोस्कोप खाली बघितला तर तिथं आपल्याला कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू पाहायला भेटतो. म्हणजे सलायवाच्या अंडर लाईन स्ट्रक्चरमध्ये हा कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहे. मग आता हा जो कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू आहे त्याचे पण दोन टाइप्स पडले. पहिला टाइप्स पडला आहे स्ट्रायटेड इपिथेलियल टिश्यू आणि दुसरा आहे तो ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू. मग आता स्ट्रायटेड इपिथेलियल टिश्यू म्हणजे काय नक्की तो बघू अगोदर. ओके, तर स्ट्रायटेड इपिथेलियम टिश्यू फॉर्म बाय नंबर ऑफ लेअर ऑफ सेल्स ऑफ डिफरंट शेप. आता आपण कंपाऊंड इपिथेलियल कशापासून बनलाय तर नंबर ऑफ लेयर्स पासून बनलाय. आता कंपाऊंड मधलाच आपण कुठला पार्ट बघतोय स्ट्रायटेड. स्ट्रायटेड मध्ये काय सांगितलंय तर नंबर ऑफ लेअर ऑब्विसली असणारच, पण त्याचं डिफरंट शेप आहेत. कशाचं? स्ट्रायटेड इपिथेलियल टिश्यू मध्ये. द बॉटम लेयर ऑफ द सेल्स आर कॉलमनार इन शेप and as they grow towards the surface and they become flattened, the deepest cell continuously undergoes cell division. As move from deeper layer to the surface, they become harder and finally they die. म्हणजे काय सांगितलंय की आता हा जो सिंपल इपिथेलियल टिश्यू आहे त्याचं लोकेशन कुठे आहे तर आपण लोकेशन बघितलं हा आपल्या सलायव्हरी ग्लँडमध्ये सलायव्हरी ग्लँडमध्ये प्रेझेंट असतो. आता सलायव्हरी ग्लँड जर आपण कंपाऊंड खाली बघितलं तर त्याचं एक स्ट्रक्चर बनतं. ते स्ट्रक्चर जर बघितलं त्याच्यात लेअरवर लेअर प्रेझेंट असतं. आता ह्या लेअर प्रेझेंट असतात. आता ह्या लेयर्स तयार झाल्यात त्याच्यातली खालची बॉटमची लेअर जर बघितली तर त्या लेअरवर एक कॉलमनार स्ट्रक्चर फॉर्म झालेलं असतं. काय झालेलं असतं? कॉलमनार स्ट्रक्चर किंवा शेप तिथं फॉर्म झालेला असतो. ओके, मग आता हा जो खालची लेअर आहे त्या खालच्या लेअरला हा कॉलमनार स्ट्रक्चर फॉर्म झालाय. तो कसा दिसतो? कॉलमनाइट. म्हणजे ही माझी खालची लेअर, खालच्या लेअरवर हा आला कॉलम. आता हा कॉलमनार शेप तयार झाल्यानंतर ह्याचं काय होतंय नंतर परत सेल डिव्हिजन होतंय. म्हणजे ह्या एका कॉलमनारचं अजून एक दुसरं कॉलमनार आला म्हणजे ह्याचं सेल डिव्हिजन झालं. कुठं? खालच्या लेअर पासून. आता खालच्या लेअर पासून ह्या वरती येतात म्हणजे कुठपर्यंत येतात? ऍट द अप्पर सरफेस ऑफ द कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. म्हणजे खालपासून ते वरपर्यंत ह्या कॉलमनार इपिथेलियल सेल्स ग्रो होतात. तिथंच काय होतं? त्यांचं सेल डिव्हिजन होतं. इथपर्यंत कुठपर्यंत येतात ते? जिथपर्यंत त्यांची ग्रोथ होते आणि जिथं त्यांची ग्रोथ स्टॉप होते त्यावेळेस ते मॅच्युअर बनतात आणि ते तिथंच मृत पावतात. ह्या बघितल्या स्ट्रायटेड इपिथेलियल टिश्यू. स्ट्रायटेड इपिथेलियल टिश्यू त्याच्यात पण दोन टाइप्स आहेत. पहिला टाइप आहे तो कॅरेटिनाइज्ड इपिथेलियल टिश्यू. पहिला कोणता आहे? कॅरेटिनाइज्ड स्क्वॅम. पहिला आहे तो कॅरेटिनाइज स्ट्रॅटिफाइड इपिथेलियल टिश्यू आणि दुसरा आहे तो नॉन कॅरेटिनाइज स्ट्रॅटिफाइड इपिथेलियल. पहिली आपण स्टडी करणार आहे तो आहे कॅरेटिनाइज्ड स्ट्रॅटिफाइड इपिथेलियल टिश्यू. आता ह्याच्यात जर बघितलं तर त्याच्या नावातच आहे कॅरेटिनाइज म्हणजेच काय तर त्याच्यात क्रेटिन प्रेझेंट आहे. आता कॅरेटिन कुठे प्रेझेंट असतं तर आपल्या जास्त करून नेल्समध्ये प्रेझेंट असतं. मग आता इथं आपल्याला सांगायचं आहे काय की आपण बघितलं खालची जी लेअर होती त्या लेअरवर कॉलमनार इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतात. त्याचं सेल डिव्हिजन होतं, ते वाढत जातात. ते वाढल्यानंतर त्याचा मृत्यू होतो. आता हे जे वाढलंय ते आपण बघतोय हे जे वाढून तिथं मृत पावलं. ओके, आता आपण काय बघतोय तर कॅरेटिनाइज स्ट्रॅटिफाइड इपिथेलियल टिश्यू ह्या प्रेझेंट कुठे असतात तर आपल्या नेल्सवरती. ओके, आणि आपल्या नेल्सवरती मग आता ह्याचं फंक्शन काय असणार आहे? कॅरेटिनाइज इपिथेलियल टिश्यूचं कॅरेटिनाइज स्ट्रॅटिफाइड इपिथेलियलचं फंक्शन काय असणार आहे? तर आता बघतोय आपण हे जे नेल्स आहेत हे नेल्स कशाने बनले? प्रोटीन आणि फायबर्स यांचं मिश्रण म्हणजे कॅरेटिन ह्याच्यापासून बनले. मग आपल्या नखांचं फंक्शन काय असेल रे? तर नखांचं फंक्शन हे आहे की जे काय आपल्या सराउंडिंग मधून अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे जे काय सनलाईट आहे म्हणजेच हिट आतमध्ये पास होऊ नये म्हणून हे नेल्स मेजर रोल प्ले करतात. प्लस मायक्रोब्सचं तिथे इन्फेक्शन किंवा फंगल ग्रोथ होऊ नये म्हणून ते नेल्स म्हणजेच कॅरेटिन हे प्रोड्यूस होतं. हे कुठं होतं तर कॅरेटिनाइज्ड स्ट्रॅटिफाइड इपिथेलियल टिश्यू. आता नॉन कॅरेटिनाइज स्ट्रॅटिफाइड इपिथेलियल टिश्यू म्हणजे काय? म्हणजे काय तर आता आपण बघितलं कॅरेटिनाइज स्ट्रॅटिफाइड मध्ये कॅरेटिन प्रेझेंट असतं आणि नॉन कॅरेटिनाइज स्ट्रॅटिफाइड इपिथेलियल मध्ये कॅरेटिन प्रेझेंट नसतं. म्हणजेच काय तर ते आपल्या डोळ्यांमध्ये जर बघितलं तर तिथं आपल्याला नॉन कॅरेटिनाइज्ड स्ट्रॅटिफाइड टिश्यू आढळून येतात. पहिला टाइप्स कोणता होता तर हा कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू मध्ये त्याचे दोन सब टाइप्स पडतात. पहिला आहे तो स्ट्रॅटिफाइड इपिथेलियल टिश्यू आणि दुसरा आहे तो ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू. आता हे आपण बघितला तो स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम टिश्यू बघितला. त्याच्यामध्ये दोन टाइप्स पडतात. पहिला टाइप्स आहे कॅरेटिनाइज्ड स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम टिश्यू आणि दुसरा आहे तो नॉन कॅरेटिनाइज स्ट्रॅटिफाइड इपिथेलियल टिश्यू. आता आपण दुसरा पार्ट बघणार आहे तो म्हणजे ट्रान्झिशनल इपिथेलियम टिश्यू. हा जो ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू आहे तो फक्त आपल्याला युरिनरी सिस्टीम मध्ये फक्त आढळून टिश्यू प्रेझेंट कुठे असतात तर ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट इन द लाइनिंग ऑफ युरिनरी ब्लॅडर अँड प्रोटेक्शन ऑफ युरेटर अँड युरेथ्रा. हे झालं त्याचं फंक्शन कशाचं? ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू. ओके, इथपर्यंत आपण पहिला टिश्यू बघितला म्हणजे इपिथेलियल टिश्यू. उद्याच्याला राहिलेले 3 टिश्यू बघू.